छायाज रेसिपीच्या किचनमध्ये मी छाया येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। आज छायाज रेसिपीच्या किचनमध्ये आपण बनवूया अतिशय टेस्टी, हेल्दी, शुगर फ्री, ऑइल फ्री आणि महत्त्वाचं म्हणजे ना साखर ना गोड ना साखरेचा पाका, यातला आपल्याला काहीच बनवायचं नाही। अतिशय सोपी, हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। रेसिपी जरूर ट्राय करायची आहे। आज आपण खजूरची बर्फी बनवून बघणार आहोत। मुलांना अतिशय आवडणारी ही बर्फी आहे। मार्केटला गेले तर ती खूप महाग मिळते, त्यामुळे घरी बनवायची आहे। आणि घरी बनवलेलं अतिशय पौष्टिक आणि सात्विक असतं। तर आज आपण थंडी स्पेशल खजूरची बर्फी बनवून बघणार आहोत। ही बर्फी ऑइल फ्री आणि शुगर फ्री आहे। अतिशय टेस्टी ही बर्फी लागते। रेसिपी जरूर ट्राय करायची आहे। त्याच्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 2 चमचे कापलेले काजू, पंपकिन सीड्स 2 चमचे, कापलेले बदाम 2 चमचे, कापलेले पिस्ता 2 चमचे, अक्रोड आणि इथे चारोळी घेतलेली आहे 2 चमचे। पंपकिन सीड तुमच्याकडे जास्त असतील तर टाकायचे आहेत। माझ्याकडे आता एवढे शिल्लक आहेत म्हणून मी एवढेच टाकणार आहे। डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे अर्धा कप, म्हणजे अर्धी वाटी। याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ती बघायची आहे। नाहीतर घरी खोबऱ्याच्या वाटीचे वरचा काळा पाट काढून किसून घ्यायचा। खसखस घेतलेली आहे अर्धी वाटीलाही थोडी कमी आहे। खजूर घेतलेली आहे। तुम्हाला बर्फी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर खजूर जास्त घ्या। त्यानंतर वेलची पावडर आणि हा जायफळचा तुकडा आहे, हा आपल्याला किसून टाकायचा आहे। तर प्रथम आपण खजूर मिक्सरमध्ये थोडीशी वाटून घ्यायची आहे आणि खजूरच्या बिया काढून टाकायच्या आहेत। शक्यतोवर सीडलेस खजूर वापरायचे आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण ही खजूर मिक्सरला जाडीभरडी वाटून घ्यायची आहे, कारण ती खूप बारीक होतच नाही, आपल्याला तशीच वाटून घ्यायची आहे। आणि पल्स मोडवर वाटायची, म्हणजेच थांबून थांबून मिक्सर चालवायचा आहे आणि मग ती वाटून घ्यायची आहे। इथे आपण ही खजूर वाटून घेतलेली आहे। पुन्हा मी ती वाटीत काढून घेते। इथे आपण ही सर्व खजूर काढून घेतलेली आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। गॅस आपल्याला पेटवून घ्यायचा आहे। इथे आपण गॅस पेटवून घेतलेला आहे। कढई तापलेली आहे आपली। कढई ओली होती त्यामुळे थोडीशी मी त्याला गरम होऊ दिली। त्यामध्ये आपण आधी ही खसखस भाजून घेऊया। खसखस ही ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे, कोरडी भाजून घ्यायची। गॅस खूप मोठा नाही करायचा, मीडियम हाय गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला। आपली खसखस इथे भाजून झालेली आहे। आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये। ह्या प्लेटमध्ये आपण ते काढून घेतलेली आहे। आता आपण ह्या कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया। 1 चमच्याला थोडं कमी करू आपण, कारण ड्रायफ्रूट्स आपले थोडेच आहेत। यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया। कमी गॅसवर भाजायचे आहेत अगदी। ही चारोळी टाकते आहे आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण टाकून देऊया। आणि कमी गॅसवर रोस्ट करायचे आहेत। ही मिठाई तुम्ही बाहेर ठेवली तर 2 ते 3 दिवस आरामात चालते ती, आणि जर फ्रीजमध्ये ठेवली तर आपण 1-1.5 महिना याला यूज करू शकतो, खाऊ शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करायचे आहे, लाईक करायचे आहेत, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे।
तुमची एक कमेंट्स आणि एक लाईक्स हे मला अतिशय प्रोत्साहन देतात. त्यामुळे कमेंट्स आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. मला सपोर्ट करायचा आहे सगळ्यांनी. इथे आपले ड्रायफ्रूट्स पण भाजून झालेले आहेत. आपण यांना त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. हे ड्रायफ्रूट्स पण आपण भाजून घेतलेले आहे. पुन्हा या कढईत आपण 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि साजूक तूप वापरा शक्यतोवर बर्फीला. आता यामध्ये आपण ही खजूर जी वाटलेली आहे ती टाकून द्यायची आहे. खजूर तुम्ही पाव किलो किंवा अर्धा किलो ह्या प्रमाणात वापरायची आहे. ही पाव किलोला थोडी कमी आहे. गॅस हा कमी ठेवायचा आहे आणि व्यवस्थित तिला फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. एक 5-7 मिनटात ती छान शिजून जाते. त्याच्यातली शुगर थोडी रिलीज झाली की ती व्यवस्थित मेल्ट होऊन जाते छान. खजूर छान नरम झालेली आहे. आता आपण यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकूया. इथे आपलं मिश्रण हे छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे. हे नाही टाकलं तरी पण चालेल. मी इथे 4 चमचे घातलेला आहे. आपण अर्धी वाटी घेतलेलं होतं त्यातलं मी फक्त 4 चमचे वापरलेलं आहे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे, नाहीतर मग ते जास्त कडक होऊन जातं. यात तुम्ही थोडा गूळ घातला तरी पण चालतं. तुमच्या पद्धतीनुसार बनवायचं आहे. आता आपण गॅस बंद करूया. यामध्ये अजून थोडंसं तूप मी टाकते आहे. मी गॅस बंद करते आहे. आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये ही वेलची पावडर टाकते आहे आणि थोडं जायफळ किसून टाकायचं आहे. असलं तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल. हे थोडं कोमट असेल त्यावेळेसच आपण याची बर्फी बनवूया. मिश्रण आपण त्या ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आपण याचा गोळा बनवून घेऊया. आता
हात लावण्या एवढं कोमट ते झालेलं आहे. हे पूर्ण मिश्रण मी ते काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडी खसखस पण टाकायची आहे. याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे छान. मिश्रण जर जास्त गार झालं तर त्याचा गोळा बनायला त्रास होईल, तो बनणार नाही, मग मोकळा होईल. त्यामुळे थोडंसं कोमट मिश्रण असेल तेव्हाच हा गोळा बनवून घ्यायचा आहे. बघा किती छान रोल झालेला आहे त्याचा. अशा पद्धतीने याचा रोल बनवायचा आहे आपल्याला. आणि यामध्ये आपण थोडी खाली खसखस टाकूया अजून, आणि थोडे पिस्ता घालूया. तुम्हाला तीळ आवडत असेल तर तीळ टाकली तरी चालेल, म्हणजे पिस्त्याचा कलर जरा चांगला दिसेल त्याच्यामध्ये. आणि यावर हा आपण जो गोळा बनवलेला आहे तो थोडासा फिरवून घ्यायचा आहे. ही मिठाई जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेली तरी 1200 ते 1500 रुपये किलो ही मिठाई मिळते. घरी आपण अर्ध्या किमतीत ही मिठाई बनवू शकतो. आता हा रोल आपण बटर पेपर किंवा फॉईल पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचा आहे. मी इथे हा फॉईल पेपर घेतलेला आहे आणि यामध्ये तो गुंडाळून ठेवायचा आहे आपल्याला. हा बंद करायचा आहे आपल्याला दोन्ही बाजूने. आणि याला अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता मी याला आधी फ्रीजरमध्ये ठेवते, मग आपण याला कट करूया. इथे आपला रोल हा थंड झालेला आहे. आता आपण याला उघडूया आणि यातली बर्फी आपण कट करायची आहे छान. लहान मुलांना ही मिठाई बनवून जरूर द्यायची आहे. अतिशय पौष्टिक आहे. आपण यातले एक एक पीस कट करायचे आहेत आणि धारदार सुरीने कापायचे आहेत अगदी. इथे आपण ही सर्व मिठाई कापून घेतलेली आहे. बघा किती छान झाली मिठाई अगदी. याला खजूरचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे. खजूरचं प्रमाण जर कमी झालं तर मग ती कडक पण होण्याची शक्यता असते. आपण या प्लेटमध्ये व्यवस्थित अरेंज करूया त्याला. बर्फी आवडली असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आहे.
ही बर्फी बनवायला वेळही खूप कमी लागतो आणि अगदी झटपट बनते. तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघ, किती छान झालेली आहे. अशा पद्धतीने खजूरची बर्फी बनवायची आहे. अतिशय सुंदर, टेस्टी, पौष्टिक आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुठलीही चाचणी किंवा पाक बनवायची गरज नाही, कुठलीही खटपट करायची गरज नाही आणि शुगर फ्री आहे, ऑइल फ्री आहे. रेसिपी जरूर ट्राय करायची आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशाच एका नवीन रेसिपीत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. टेक केअर टू ऑल.